मध्ये 2022 साली शिवमदास हा आरोपी त्याने त्या ठिकाणी 2 एकर क्षेत्र विकत घेतलं। त्याची गुंठेवारी करून गोरगरीब लोकांना त्या क्षेत्रातील अर्धा गुंठा, 1 गुंठा, 2 गुंठ्यापर्यंत त्याने त्याची विक्री केली। पण त्याआधीसुद्धा त्याने एका बाहेरगावच्या एका बिल्डरला ते क्षेत्र पूर्णपणे विकलं होतं। वकील मॅनेज करून, रजिस्टर ऑफिस मॅनेज करून त्या ठिकाणी त्यांनी ही गुंठेवारी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गोरगरीब लोकांना विकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि लोक त्या ठिकाणी फसलेसुद्धा। या शिवमदास या आरोपीनं पुन्हा नाशिक, मुंबई यासारख्या सुद्धा परिसरामध्ये अनेक वेळा अशा जमिनी घेऊन त्या ठिकाणी 2-2, 3-3 वेळा पैशाची लाच देऊन चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यामध्ये फसवून गोरगरीब नागरिकांची फसवणूक अनेक मोठ्या मोठ्या शहरांमधून सुद्धा केलेली आहे। एक वकील, त्याचं नाव मी मुद्दामून घेत नाही, पण तो कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव कोर्टामध्ये एक नामवंत वकील आहे। वकिली या व्यवसायाला काळीमा फासणारा तो वकील, त्याला सगळी माहिती असताना जे पीडित नागरिक आहेत, ज्यांनी गुंठेवारी घेतली, त्या लोकांनी सर्च रिपोर्टसाठी त्याकडे कामे दिली होती आणि त्या आरोपीचा तो खास वकील आहे। तो आरोपी कुठला बाहेरचा? हा वकील कोपरगाव तालुक्यामध्ये या कोपरगावच्या मातीतला खातो, इथल्या नागरिकांचं खातो आणि अशी आरोपीपणा आपल्या नागरिकांशी करतो। तो वकील पुन्हा एकदा मी उल्लेख करतो त्याचा, त्यानं या पीडित नागरिकांना फसवलं, सर्च रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी झाकून पुन्हा त्यांना विकत घेण्यास भाग पाडलं। खरं तर त्या शिवमदासपेक्षा त्या वकिलाला या पोलीस प्रशासनानं अटक केली पाहिजे, त्याच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होऊन ही सगळी भरपाई त्या वकिलाकडून केली पाहिजे। आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन मथुरे साहेबांना आम्ही निवेदन दिलं। सर्व ब्राह्मणगाव परिसरातील, कोपरगाव परिसरातील, सोनारी परिसरातील, टाकळी परिसरातील अनेक पीडित नागरिक आहेत, त्यांनी ते गुंठेवारीमध्ये ते फसलेत। त्या आरोपीला आज अटक केली आहे। आरोपी कमीत कमी 100 किलोच्या पुढे वजनदार असा आरोपी। शासन प्रशासन त्याला पोचतंय का? अशा लोकांना आपण पोचतं जे गोरगरीब लोकांच्या टाळगोळचं लोणी खातो, अशा लोकांना शासन प्रशासन पोचतं आणि असे हरगोर वकील त्यांना मदत करतात। आज शिवसेनेच्या वतीनं, युवा सेनेच्या वतीनं आमचे ग्रामीण भागातील शिवसेनेचे नेते सचिन भाऊ आसने यांनी आम्हाला हा सगळा प्रकार सांगितला, म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं पोलीस स्टेशनला निवेदन देतोय। या आरोपीला अटक झाली आहे, या आरोपीवर कठोरात कठोर मकोका या कायद्याखाली त्याला शिक्षा मिळावी आणि त्याची सगळी जी संपत्ती असेल ती संपत्तीचा लिलाव होऊन या गोरगरीब लोकांना त्याची भरपाई लवकरात लवकर मिळावी। आज फक्त आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं शांततेच्या मार्गानं, पण उद्या येत्या काळामध्ये लवकरात लवकर जर या गोरगरीब, एक ऊसतोड कामगार, एक महिला आहे, वृद्ध महिला, त्या महिलेने तिची आयुष्यभरची पुंजी, कमवलेले पैसे तिने सगळे साचून तिने अर्धा गुंठा जागा घेतली, तिची सुद्धा त्या ठिकाणी फसवणूक झाली। अशा सगळ्या गोरगरीब लोकांना पुन्हा भरपाई मिळावी, त्यासाठी शिवसेना, युवा सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेहमी या लोकांच्या पाठीशी राहील। या लोकांना जोपर्यंत भरपाई भेटत नाही तोपर्यंत हा आरोपी आणि तो आरामखोर वकील त्याला आम्ही सोडणार नाही। याची गंभीर दखल पोलीस प्रशासनानं घ्यावी, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। पोलीस प्रशासनाचं आभार व्यक्त करतो का त्यांनी त्या शिवमदासाला अटक केलेली आहे। खरं तर असे जे हरामखोर आहे, जे गोरगरीब